सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय लवजी, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातून आपला व्हिडिओ कुठून पाहता सगळ्यांना नक्कीच कमेंट करून सांगा. तर बरेच दिवस झालं आपला व्हिडिओ फेसबुकवर येत नव्हता. तर माझं काम चालू होतं, तुम्हाला माहिती आहे. मी 2 व्हिडिओ फेसबुकवरती अपलोड केले आहेत. ते तुम्ही नक्कीच जाऊन बघा. इंस्टावर पण आहेत आणि यूट्यूबला पण आहेत आपल्या. तर सगळ्यांनी नक्कीच सपोर्ट करा. बरेच दिवस झालं फेसबुकवरती आपले व्हिडिओ येत नव्हते कारण काम चालू होतं. आज मी बऱ्याच दिवसानंतर घरी आहे, तर म्हटलं चला व्हिडिओ बनवा. आणि आता अर्चना नाश्त्याला बनवत आहे इकडे पोहे गरमागरम. तर या पोहे खायला तुमचा नाश्ता झाला की नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर चला तुम्हाला दाखवता आता अर्चना बनवत आहे पोहे. तर बघू आपण अर्चना पोहे बनवताना. इकडे अर्चना आहे, अर्चना बनवत आहे मस्तपैकी पोहे. तर चला आता आपलं सगळं झालेलं आहे फ्राय. व्हिडिओ काढला नाही. तर या मित्रांनो पोहे खायसाठी घेऊ आता आपण पोहे टाकून. आज खूप उशीर झालाय आम्हाला सगळ्यांना, त्यासाठी म्हणलं चला आज नाश्त्याला झटपट. दुकान लवकर बंद झाले आज, तर म्हटलं चला पोहे वगैरे बनवू नाश्त्याला. तर अर्चना पोहे बनवत आहे नाश्त्याला. या पोहे खायला तुमचा नाश्ता झाला का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. बाकी सगळ्यांचं काय चाललंय सगळ्यांनी कमेंट करून सांगा. बरेच दिवस झालं मी बोलतो रोज व्हिडिओ अपलोड करत. मला बरेच जणांचा कमेंट येतात, दादा तुमचे व्हिडिओ येत नाहीत. कारण की बरेच जण मला असे सपोर्ट करतात, माझी फॅमिलीच आहे ती. तर बऱ्याच जणांच्या अशा कमेंट होत्या, दादा तुम्ही व्हिडिओ काढत नाहीत, तुमचे व्हिडिओ रोज येत नाहीत, रेग्युलर व्हिडिओ येत नाहीत, अपलोड करा. आहे ना अर्चना? तर मी अर्चनाला पण त्या दिवशी दाखवलं होतं. लागले ना, तुमच्याकडे गरमी होते का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. आमच्याकडे भरपूर गरमी. तर आज मला टाइम भेटलाय, आज मी आहे घरी आणि आज मी भरपूर रील्स वगैरे पण काढलेल्या आहेत. तर तुम्हाला सगळे दाखवतो. तुम्ही नक्कीच आपले रील्स जाऊन बघण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, कमेंट करा, सपोर्ट करा. 1 महिन्यामध्ये मला बिलकुल टाइम नव्हता कारण की खूप काम चालू होते आपले. कलर वगैरे मारायचे, रिपेरिंगचे सगळे कामं चालू होते. त्यामुळे मला टाइमच नाही भेटला व्हिडिओ काढण्यासाठी. तर आज मी घरी होतो, तर म्हटलं चला थोडासा व्हिडिओ काढावा. आणि इकडे अर्चना पोहे बनवत आहे. आता अर्चनाचे पोहे सगळे तयार झालेले आहेत. झाले का नाही पोहे अजून? झाले का? तर झालेले आहेत. आणि खूप ऊन आहे, तर उन्हाची काळजी घ्या. मुंबई साईडला तर ऊन थोडं कमी लागते कारण की इकडे पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे इकडे जास्त ऊन लागत नाही. आपल्या गावाला खूप नुसतं झळ्या लागतात गरमागरम. गावाला त्याला झळ्यात मध्ये ना ते गरम हवा लागते बघा एकदम अशी गावाला. पाय पण गरम होतात गावाला, एवढं गरम होतंय गावाला. आणि इकडे गरम होत आहे पण ऊन जास्त लागत नाही. आणि जागोजाग सगळे घरं आहेत, बिल्डिंग आहेत, त्यामुळे लवकर सावली. गावाला एकदा घराच्या बाहेर निघलं तर कुठं लवकर सावली भेटत नाही, वावराशिवाय झाडं नाहीत. तर खूप ऊन लागतं गावाला. तर उन्हाची काळजी घ्या, थंड प्या, शरबत प्या. इकडे पण खूप ऊन आहे. आणि आपल्या व्हिडिओला पण असा सपोर्ट राहू द्या. फेसबुकला पण व्हिडिओ आहेत माझे, इंस्टाला पण आहेत आणि यूट्यूबला पण आहेत. यूट्यूब चॅनल पण आहे माझं, माय किरण व्हिडिओज. तिथं पण जाऊन नक्कीच सपोर्ट करा. फेसबुक आहे माय किरण गोटे, तिथं पण जाऊन सपोर्ट करा. आणि इंस्टाग्राम ID आहे किरण गोटे 8, तिथे जाऊन फॉलो करा. आणि आपले नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला नक्कीच सपोर्ट करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, कमेंट करा. आहे का नाही? हो झाले पोहे. तर या पोहे खायला इकडे आपले पोहे झालेले आहेत. तुमचा नाश्ता वगैरे झाला की नाही मला कमेंट करून सांगा. आपला व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता कमेंट करून सांगा. हे बघा पोहे झालेत. आता आपले पोहे, मग या पोहे खायला झाले का अर्चना पोहे? तर आपले पोहे झालेले आहेत. कमेंट करून नक्की सांगा पोहे तुम्हाला कोणाकोणाला आवडतात. आम्ही तर आता खूप दिवसाच्या नंतर पोहे बनवलेत कारण पोहे जास्त कोणाला आवडत नाहीत. बघू आता खाऊ कसे लागतात, चांगले लागतात का नाही, कसे झाले. या फॅमिली खरंच खूप छान पोहे झालेले आहेत. तर या जेवण करा. आता मी खातो पोहे. भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, कमेंट करा, सपोर्ट करा.